प्रभाकरला भयपट बघण्याची प्रचंड आवड होती. म्हणजे इतकी की हॉरर सोडून त्याला दुसरं काहीही आवडायचं नाही. अशा प्रकारचे चित्रपट बघून मनात एकच प्रश्न येत असे. हे असे खरोखर असू शकते का? झपाटलेले जंगल, चेटकीण, झपाटलेला बंगला वगैरे वगैरे. त्याने अशाच ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अशीच एक जागा किंवा ठिकाण त्याला समजले, तेही एका मित्राकडून. अरे, आपल्याच शहरापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे आणि त्या गावाच्या पलीकडे एक जंगल आहे. असं म्हणतात की तिथे एक चेटकीण आहे, शापित चेटकीण, जी जंगलात कैद आहे. ती जंगलातून बाहेरच येऊ शकत नाही. असं म्हणतात की जो कोणी रात्री जंगलात जातो तो कधीच परत येत नाही. त्या मित्राने त्याचे बोलणे थांबवले. वा वा, मस्त आहे की, मी तिथे जाणार. ठीक आहे, नक्कीच जा, पण काळजी घे बरं. मला सांग, प्रत्येक टिपिकल हॉरर मूव्हीमध्ये या नकारात्मक शक्ती रात्रीच्याच का बाहेर येतात? अरे, कारण माणसाला अंधाराची भीती वाटते. पूर्वीच्या काळी टॉर्च वगैरे नव्हत्या, म्हणून माणसाला अंधाराची भीती वाटायची. शिवाय रात्रीच्या अंधारात भयानक जनावरे बाहेर पडत असत. आता मानवाने प्रगती केली असली तरी त्याचा असा समज आहे की नकारात्मक शक्ती रात्रीच्याच बाहेर पडतात. यार, आजवर मी अनेक भयानक चित्रपट बघितले, पण असा थ्रिल मला प्रत्यक्षात अनुभवायस मिळाला ना तर मजा येईल बघ. असा काहीसा संवाद त्याने त्याच्या मित्रासोबत केला आणि आज तो या गावात उभा होता. तिथे असलेल्या एका माणसाला प्रश्न विचारत होता. म्हणजे तुम्ही कधीही रात्री त्या जंगलात जात नाही? अहो नाही ना साहेब, कशाला जायचं, फुकट मारायची हौस हाय कुणाला, त्यानं उत्तर दिलं. मग आजवर कुणाला काही अनुभव? अहो अनुभव काय विचारता साहेब, अहो रात्री बऱ्याचदा हसायचे आवाज येत असतात. आजवर कोणीही त्या हडळीला बघितलं नाहीये आणि ज्यांनी बघितलं तो परत जिवंतच आलेला नाहीये. इतक्या वेळापासून हसू अडवण्याचा प्रयत्न करत असलेला प्रभाकर आता जोरजोरात हसू लागला. अरे ठार वेडे आहात तुम्ही लोक. अरे कोणीच हिंमत केली नाही. अरे जर कोणी त्याला किंवा तिला बघितलंच नसेल तर ती हडळ आहे हे कशावरून? अहो साहेब, तो आवाज एखाद्या म्हातारीसारखा असतो, म्हणून सारे लोक तिथे हडळ आहे असं म्हणतात. अहो काही दिवसांपूर्वीच असेच तुमच्यासारखे 2 मित्र आलते, माझ्याशी बोलले, मला त्यांनी मूर्खात काढलं. पण पण ते साहेब परत नाही आले. मला सांग, तू तर ती हडळ नाहीयेस ना? तुझा अपमान झाला म्हणून रात्री तूच जंगलात जाऊन त्यांचा खात्मा केला असशील तर? अहो साहेब ऐका माझं, अहो गावातली मंडळी तिथे फिरकत सुद्धा नाही, ती येडी आहेत का? बघा बुवा, जायचंय तर जा. तुम्ही शिकलेली माणसं, आम्हा गावठी लोकांचं काय ऐकणार? असं म्हणून तो निघून गेला. त्याचे बोलणे ऐकून तो जरा विचारातच पडला. अजून दुपारची वेळ होती. दिवसा जंगलात फिरून रात्र व्हायच्या आत परत यायचं त्यानं ठरवलं. काहीही असो, या हकीकती ऐकून त्याच्या हिमतीचा फुगा केव्हाचा फुटला होता. तो जंगलाकडे जाऊ लागला. शहरातल्या भकास वस्त्या, थोडा धक्का लागला तरी शिव्या देणारे लोक, यापेक्षा वेगळं काहीतरी तो बऱ्याच दिवसांनी बघत होता. जंगलातील हवा नैसर्गिक होती. या हवेत प्रदूषणाचा संबंध नव्हता. गवत गुडघ्यापर्यंत वाढलं होतं. पाय पटापट पुढे जात होते. जंगलात जाण्यासाठी पायवाट तयार झालेली नव्हती, किंवा असेलही तर ती दुसऱ्या बाजूला असेल, पण हा रस्ता गवताने व्यापून टाकला होता. त्याचं लक्ष बोरीच्या झाडाकडे गेलं. आजवर विकत घेऊन त्यानं बोरं अनेकदा खाल्ली होती. आज मात्र तो ताजी बोरं खाणार होता. बराच वेळ बोरं गोळा करण्यात व खाण्यात गेला. बोरं ताजी व रसाळ होती, पण इतक्या वेळची पायपीट व बोरांमुळे घसा कोरडा पडला होता, म्हणून तो पाणी प्यायला. सूर्य नुकताच मावळला होता. त्याच्या काळजात धस्स झालं. हडळ, चेटकीण, त्याचा उद्देश सुरुवातीला जंगलात येऊन खरोखर असं अस्तित्वात असतं का, असा असला
तरी गावात भेटलेल्या माणसाचं बोलणं ऐकून त्याने मनातला विचार बदलला होता. आता परत जावं लागणार होतं. तसाही याआधी तो अनेकदा भटकला होता, त्यामुळे तो रस्ते सहजासहजी विसरत नसे. जंगलात किती वेळ गेला होता? 1 तास? 2 तास? बराच वेळ तर त्याने जंगलातील बोरे खाण्यात घालवला होता. इतक्या वेगाने चालत असूनही अजून गावाच्या काही खुणा का दिसत नव्हत्या? प्रकाश कमी कमी होत आता दृश्यमानता फारच कमी झाली होती. त्याने बॅगेतून टॉर्च बाहेर काढला. त्याला धक्काच बसला. तो रस्ता चुकला होता. त्याला स्पष्ट आठवत होतं, हा तो रस्ता नव्हेच. काळजात धस्स झालं. भीती, भय त्याला अनुभवायला येत होतं. घाबरायचं काय कारण? अजून तरी अभद्र सैतानी अस्तित्वाचा काहीही थांगपत्ता नव्हता. आजवर त्याने चकवा हा प्रकार ऐकला होता. यात माणूस सैतानी शक्तींच्या जाळ्यात अडकतो व एकाच जागेवर घुमून फिरून पुन्हा त्याच जागेवर येत राहतो. तसे काही त्याच्यासोबत घडत होते की काय? मनातला तणाव आणखी वाढू लागला होता. जंगलातले वातावरण जरा बदलल्यासारखे वाटले. रातकिड्यांची किरकिर वाढली. दूरवर कुत्री जोर जोरात भुंकत होती. जंगल म्हटलं की हे आवाज असणारच. कुत्र्यांचा आवाज मात्र मानवी वस्तीतून येत असला पाहिजे. इतका वेंधळा तर तो नक्कीच नव्हता की सहजासहजी त्या रस्त्यावरून आला तोच रस्ता विसरून जाईल. मग हा प्रकार काय घडला होता? क्षणात जंगलाचा नकाशा बदलला होता की क्षणात सारे जगच बदलले होते? मी जरा जास्तच विचार करतोय का? ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून उगाच मनात भीती वाढवून घेतोय का? मनातले विचार थांबायचे नावच घेत नव्हते. त्याने मनात येणारे विचार कसेबसे थांबवले. सारे लक्ष फक्त इथून बाहेर पडण्याकडे लावले. त्याच्याकडे होका यंत्र वगैरे काहीच नव्हतं, म्हणून त्याची भटकंती दिशाहीन झाली होती. असा आवाज आला आणि त्याच्या पावलांबरोबर क्षणभर हृदयाचे ठोकेही थांबले. आवाज मागून आला होता. आवाज भयानक होता. आवाजावरून एखाद्या म्हातारीचा वाटत होता. त्या आवाजात आनंद होता हे मात्र त्याला लगेचच जाणवले. तो गरकन मागे वळाला. झाडाकडे टॉर्च फिरवली. त्या वडाच्या नक्की कोणतं झाड होतं हे त्यालाही माहीत नव्हतं, पण वडाचेच असावे असा त्याचा अंदाज होता. तो आवाज तिथूनच येत होता. ए कोण आहे रे? आवाज क्षणभर शांत झाला. त्या आवाजापेक्षा शांतता परवडली असं वाटून गेलं. पण तो कानाला डोक्याला वैताग आणणारा आवाज मात्र त्याला बिलकुल नको होता. पण ही शांतता थोडा वेळ टिकली. पुन्हा तो आवाज. त्याने दगड उचलला. दगड उचलताना हात थरथर कापत होते. त्याने तो तिकडे भिरकावला. खोडाच्या आडून एक क्रूश हात बाहेर आला. त्याने तो दगड झेलून घेतला. त्या हातावरचे मांस झडले होते. काही जागेवर मांस चिकटलेले होते. तरीही हाडाचा बराच भाग दिसत होता. ते झाडाच्या आडून हळूहळू बाहेर येत होते. बापरे, हात इतका भयानक आहे. तो चेहरा बघितल्यावर तर जीवच जाईल. तो पळू लागला. गावात आल्यावर त्या गावकऱ्याला त्याने वेड्यात काढले होते. फुकट मारायची हौस हाय कुणाला? हे त्याचे शब्द किती खरे होते. पाठीवरच्या बॅगेचे ओझेही किती जास्त वाटत होते. त्याने ती बॅग पाठीवरून काढून फेकून दिली. आता हातात फक्त टॉर्च होता, जो अंधारात प्रकाश दाखवायला मदत करत होता. त्याला काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचा होता. त्याच्या डोक्यात मघाशी थांबलेले विचार पुन्हा एकदा सुरू झाले. अचानक वादळामुळे दरवाजा उघडावा, आत भस्कन हवा यावी, तसे मनातले विचार इच्छा नसताना सुरू झाले होते. मागून धप 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 आवाज येत होता. ती हडळ त्याच्या मागावर होती. अंगावरचे मांस झडले असले तरी इतक्या वेगाने ते त्याच्याकडे कसे येत होते? काहीतरी व्हावे व सारे स्वप्नात बदलून जावे असं त्याला वाटून गेलं. पण साऱ्या इच्छा थोड्याच पूर्ण होत असतात. पळता पळता तो पडला.
हातातला टॉर्च बाजूला जाऊन पडला. त्याने मागे वळून पाहिले. त्याचं नशीब की अंधारामुळे त्याला चेहरा दिसला नाही. ते त्याच्यापासून काही अंतरावर उभं होतं. होय, ती हडळच असली पाहिजे. तिच्या डोक्यावरचे केस मोठे दिसत होते. तोंडातून तो विचित्र हसण्याचा आवाज बाहेर पडत होता. तिने हाताचे दोन्ही पंजे पुढे केले. बोटे आतल्या बाजूला वळलेली होती. ते जवळ जवळ येऊ लागले. तसा नाकात सडक्या वासाचा भपकारा शिरला. त्याच्या हाताला काहीतरी लागलं. त्याने ती समोर उभ्या असलेल्या त्या सैतानी आकृतीकडे फेकलं. खाट आवाज झाला. त्याच्या समोर उभे असलेले ते त्या अचानक झालेल्या हल्ल्याने विचलित झाले. तो पुन्हा एकदा उठून उभा राहिला व धावू लागला. आता हसण्याचा आवाज बंद झाला होता आणि त्याऐवजी तो घोगरा आवाज ऐकू आला. सुटका होणार शरीराच्या या पिंजऱ्यातून, सुटका होणार. बाप रे, काय भयानक आवाज होता तो. हळूहळू त्याच्या शरीराची शक्ती संपायला लागली होती. जरा थांबून पाणी प्यायला असता तर मूर्खपणा करून त्याने बॅग फेकून दिली होती. शेवटी शरीराची सगळी मर्यादा संपली. तो कोसळला. हृदयाची धडधड वाढली होती. श्वास जोर जोरात बाहेर पडत होते आणि धप 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 आवाज आला. ते जवळ येऊन उभे राहिले होते. सुटका होणार शरीराच्या या पिंजऱ्यातून, सुटका होणार. तो पालथा पडला होता. उठण्याची शक्ती केव्हाच गेली होती. पाठीतून निघालेली कळ मेंदूत शिरली. मग आणखी सपासप वार झाले. त्या टोकदार नख्या, तो भेसूर हसण्याचा आवाज. एक वार डोक्यावर, दुसरा पाठीवर. केव्हा तरी तो बेशुद्ध पडला. त्याला जाग आली. अजूनही अंधारच होता. तो उठून उभा राहिला. पण अंधार असूनही तो स्पष्ट बघू शकत होता. कदाचित अंधाराची नजरेला सवय झाली असावी. तो जिवंत वाचला होता. हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्या हडळीला याची दया आली होती की काय? पण शरीराचा असा सडका वास का येत होता? बोटे आतल्या बाजूला का वळली होती? हातावरचे मांस का झडले होते? अरे बापरे, त्याचे शरीर त्या हडळीच्या शरीरात बदलले होते की काय? पण तसे नव्हते. शेजारीच त्याला स्वतःचा मृतदेह पडलेला दिसला. या जंगलात हेच कित्येक वर्षापासून चाललं होतं. हडळ ज्या व्यक्तीची शिकार करत होती त्या व्यक्तीचा आत्मा तिच्या शरीरात कैद होत होता. हे चक्र कित्येक दिवसांपासून चाललं होतं. सुटका होणार असं ती त्याला म्हणत नव्हती, तर याआधी त्याच्यासारख्याच कोणाचा तरी आत्मा त्या शरीरात फसलेला होता. ती ते वाक्य स्वतःच्या संदर्भात बोलत होती. आता या शरीरातून, या सडक्या किळसवाण्या शरीरातून मुक्त होण्यासाठी त्याला त्याच्यासारख्याच एखाद्या मूर्खाची वाट बघावी लागणार होती, जो धाडस करून या जंगलात येईल. मग त्याची शिकार आणि मग मुक्तता. नकळत तोंडातून तो आवाज बाहेर पडत होता. त्याने स्वतःच्या मृतदेहाकडे पाहिले. त्याला कसेसे वाटले. त्याने त्याचा पाय पकडला व ओढत घेऊन जाऊ लागला. त्या दिशेने जिकडे ते शरीर आपोआप जात होते, तिथेच जिथे आजवर शिकार झालेल्या साऱ्यांचे मृतदेह फेकलेले होते, त्या खोल खड्ड्यात. अरे चल रे, कसली हडळ आणि कसलं काय? अरे अफवा आहेत या सगळ्या. डरपोक आहेस तू, डरपोक. चल, तो त्या गावकऱ्याला म्हणाला. अहो साहेब, काही दिवसांपूर्वीच असाच एक तुमच्याच वयाचा मुलगा आलता. गेला, पण परतला नाही तो. त्याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. लवकरच अंधार पडणार होता आणि तो त्या जंगलाकडे जाऊ लागला.